पाहूया दिवसभरातील पावसाच्या बातम्या। मे महिना की पावसाळा, कुठे नदीला पूर तर कुठे पूल वाहून गेला। मे महिना, उन्हाचा तडाखा, कोरडी जमीन आणि आकाशाकडे आभाळभूत नजरा। पण यंदा चित्र वेगळं आहे। पाऊस आलाय तोही मे महिन्यात। बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अचानक पावसाने हजेरी लावली। शेतात उभं असलेलं पीक, नांगरलेली जमीन सगळं पाण्याखाली गेले। अनेक ठिकाणी पिकाचं मोठं नुकसान झाले। आष्टी तालुक्यातील केरोळ गावाजवळ नदीला पूर आला असून गावाचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। पारगाव येथील नदी सुद्धा दुथडी भरून वाहते। पिंपरी आष्टी परिसरात नदीला पूर आल्याने नागरिक अडकल्याची स्थिती दुपारी निर्माण झाली होती। एकूणच आष्टी तालुक्यात पावसाची सततधार सुरू आहे, तर दुसरीकडे कपिलधारा धबधबा देखील धोधो वाहू लागलाय। मे महिन्यात पावसाळ्यासारखं वातावरण संपूर्ण बीड जिल्ह्यात सध्या पाहावयास मिळते। अजून 4 महिने खरी पावसाळ्याची सुरुवातही व्हायची आहे। त्यामुळे हवामान कोणता रंग दाखवेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र बीड जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी अवघड गोष्ट सध्या बनली आहे। एकूणच जिल्ह्यात कशा पद्धतीने पाऊस पडला होता आणि कुठे काय परिस्थिती निर्माण झाली पाहूयात या खास रिपोर्टच्या माध्यमातून। पेपर लिहायचे म्हणा, मला पेपर मध्ये तेवढा दिसत। हा Hey,